जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। भाजपाच्या युवा नेत्यांसह त्यांच्या चुलत भावाची कार्यालयाबाहेरच निगृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावातील कार्यालयाबाहेर घडली आहे। या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात 4 ते 5 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय। प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे असून मृतक प्रफुल्ल हे भाजप युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। सोमवारी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असतानाच 4 ते 5 हल्लेखोरांनी दोघांवर सपासप धारदार शस्त्राने अनेक वार केले। या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। या घटनेची माहिती भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस पथकाला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडी शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला। दरम्यान ठाणे गुन्हे ग्रामीण पोलीस पथकांसह स्थानिक तालुका पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून आरोपीची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती दिली आहे। खळबळजनक बाब म्हणजे 1 वर्षापूर्वी भाजपाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हल्ला झाला होता, तर दुसरीकडे मृतक प्रफुल्ल यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता। याच व्यावसायिक वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आरोपी अटक केल्यानंतरच दुहेरी हत्येचे खरे कारण समोर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।